ढोबळी मिरची म्हणलं की सगळे नाकं मुरडतात, पण ही ढोबळी मिरची बघा किती भारी दिसतीये. ढोबळी मिरचीचे आपण नेहमीचे प्रकार करतो, पण आज आपण दही शिमला मिरची केली आहे. हलकीशी ग्रेव्ही, क्रीमी टेस्ट असलेली शिमला मिरची खूप मस्त लागते. बघायची रेसिपी तर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत दही शिमला मिरची. करायला खूप सोपी आहे. तर शिमला मिरची आपण रोजच्या पद्धतीने करतो, पण तीच ती चव खाऊन कंटाळा आलाय, काहीतरी वेगळं करायचंय आणि सोपं पण हवंय, जास्त झंझट नकोय, तर ही रेसिपी करा. रोजच्या साहित्यात होते, झटपट होते, चवीला वेगळी लागते. तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपीला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे शिमला मिरची, 2-3 मिरची अशा लांब कापून घेतलेल्या आहेत. 1 कांदा असा उभा पातळ कापला. सोबतच आपल्याला लागेल 1 कप फेटलेलं दही, 2 ते 3 चमचे जाडसर कुटलेला दाण्याचा कूट, चवीपुरतं मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धणेपूड, थोडासा चाट मसाला, 1 चमचा कसुरी मेथी. फोडणीसाठी आपल्याला लागेल थोडंसं जिरं, भरपूर असा एकदम बारीक चिरलेला लसूण आणि कोथिंबीर. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करतोय. नवीन ड्रेस आहे, मला माहिती आहे. तुम्ही म्हणणार छान ड्रेस आहे, आम्हाला पण डिटेल्स द्या. डिटेल्स कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तुम्ही कॉल करू शकता. आता आपल्याला ही शिमला मिरची पहिल्यांदा मॅरिनेट करायची. तर एक बोल घेतला, त्यामध्ये घेऊया उभी पातळ चिरलेली शिमला मिरची. मी उभी पातळ चिरली आहे, तुम्ही असं चौकोनी छोटं छोटं चिरलं तरी चालणार. यामध्येच आपण घालूया कांदा. कांदाही उभा पातळ चिरलाय. आता यामध्ये बाकीचे मसाले आणि साहित्य घालू. 2 ते 3 चमचे भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट. कुटापेक्षा ना याला मी भरड म्हणेन, असे मोठे मोठे शेंगदाणे हवेत. चवीपुरतं मीठ, पाव चमचा हळद, मिरची पावडर, 1 चमचा धणेपूड, चाट मसाला आणि कसुरी मेथी. थोडीशी कोथिंबीर पण आपण मॅरिनेशनमध्ये घालू, थोडी वर घालूया. आता हे सगळं आपण या कांद्याला, शिमला मिरचीला चांगलं लावून घेऊया. अशी थोडीशी मस्त चटपटी तिखट चवीची छान लागते. हे सगळं आपण लावून घेतलंय. 10 मिनिटं झाकून ठेव. तर एक 10 ते 15 मिनिटं आपण याला मुरून दिलं. आता लगेच भाजी करायला घेऊया. तोपर्यंत तुम्ही पोळ्या वगैरे करून घेऊ शकता. आता आपण भाजी करायची पॅनमध्ये घेऊया 2 ते 3 चमचे तेल. हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल गरम झालं, यामध्ये घालायचं जिरं. जिरं फुललं, आता घालूया एकदम बारीक चिरलेला लसूण. याला लसूण मात्र भरपूर घालायचा बरं का. याला मंद आचेवर मस्त असं खरपूस होईपर्यंत परतून घेऊया. तर लसूण बघा मस्त परतून घेतला. आता यामध्ये घालूया हिंग. हिंग मी साहित्यात दाखवला नाही, पण भाजीची फोडणी द्यायला लागलं की हिंग मला आपोआप आठवतो. साहित्यात नसला, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालणार आहे. हिंग थोडासा परतला. आता घालूया मुरवलेली शिमला मिरची आणि कांदा. आता याला 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं. तर याला आपण मस्त परतून घेतलंय. हे सगळं चांगलं एकजीव झालं. आता गॅस कमी करायचा, यावर झाकण ठेवायचं आणि याला 1 ते 2 मिनिटांची वाफ काढायची. तर एक 3 ते 4 मिनिटांची वाफ काढली. एकदा फक्त मी हलवून घेतलं होतं, बघूया. मस्त भाजी तयार झाली. अशी म्हणलं तरी सुद्धा तुम्ही खाऊ शकता. ही आत्ता 80% शिजलेली आहे. आता या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये मी थोडंसं पाणी घालते. दही पातळ असेल, पाणी नाही घातलं तरी चालेल, फक्त दही घाला. आणि घालायचे दही. दही आपण जवळपास असं कप भरून घेतलं आहे. तुम्ही दह्याचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालणार आहे. आता गॅस कमी करून दही घालायचं आहे. याला मिक्स करून घ्यायचं. हां, आणखी एक गोष्ट, दही आंबट घ्यायचं नाही, ताजं दही घ्यायचं बरं का, म्हणजे चव छान लागते. दही घातलंय, आता झाकायचं नाही. मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं याला शिजवून घ्यायचं, न झाकण ठेवता. 2 ते 3 मिनिटं न झाकता मंद आचेवर याला शिजवलं. आणि आता बघा, आपली ही मस्त अशी दही शिमला मिरचीची ग्रेव्ही तयार झालेली आहे. दिसायलाही छान दिसते. ही गार झाली ना, याचा रंग आणखी खुलून येतो बरं का. आता याच्यावर फक्त घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. याला मिसळून घेऊया आणि गॅस बंद करूया. आपली ही मस्त चमचमीत अशी दही शिमला मिरची तयार झाली. फक्त ही करत असताना भाजी आधी शिजवून घ्या आणि दही शेवटी घालून फक्त 2 मिनिटं त्याला मंद आचेवर न झाकता शिजवा, म्हणजे दही फाटणार नाही. तर अशा पद्धतीने आपण ही मस्त थोडीशी वेगळ्या चवीची, पटकन होणारी, एकदम सोपी दही शिमला मिरची केली. ही तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता, नवऱ्याच्या डब्याला देऊ शकता, स्वतःच्या डब्याला नेऊ शकता. घरामध्ये पाहुणे जरी आले ना, तरीसुद्धा तुम्ही पटकन होणारी भाजी म्हणून, एक सुक्या भाजीचा प्रकार म्हणून
करू शकता. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.